नमस्कार मित्रांनो, आज शिवजयंतीनिमित्त आज मी शिवाजी महाराजांची पत्रिकेचा थोडा अभ्यास केला आहे, तो तुम्हाला सांगणार आहे. शिवाजी महाराज हे अत्यंत थोर पुरुष होते. त्यांनी खूप मोठं कार्य केलं. आज आपण जे काही स्वराज्य मिळवलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. आता त्यांच्या पत्रिकेचा विवेचन करताना असं दिसून येतं की त्यांच्या पराक्रम स्थानामध्ये तूळ राशीमध्ये शनी ग्रह होता. आता शनी ग्रह पराक्रम स्थानात असल्यामुळे माणसाची पराक्रमाची वाटचाली अत्यंत दीर्घ होते. म्हणजे चंद्र मंगळ असे ग्रह असतील तर माणूस थोडा बाळकाळ प्रयत्न करू शकतो, परंतु शनीसारखा ग्रह जर पराक्रम स्थानात असेल तर माणूस दीर्घकाळ पराक्रम करतो. आणि त्यांची जी वृत्ती होती ती अत्यंत शांत होती. ते पहिल्यांदा पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचे. ते अतिरेकीपणे कोणताच निर्णय घेत नव्हते. जसं चंद्र पराक्रमात असलेला माणूस घाईघाईत निर्णय घेतो, मंगळ असलेला माणूस अत्यंत आक्रमक होऊन निर्णय घेतो, असं शिवाजी महाराज कधीच करत नव्हते. कारण त्यांच्या पराक्रम स्थानात तूळ राशीमध्ये उच्चीचा शनी होता. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक कोणतीही कृती ते करायचे. सगळे डावपेच त्यांना येत होते, माहीत होते. लाभस्थानामध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह होता. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे त्या मंगळमुळे लाभ मिळाले. पराक्रम दाखवल्यानंतर अनेक लाभ मिळाले. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचं लग्न राशी सिंह होती. स्थिर स्वरूपाची रास असल्यामुळे ते स्थिर डिसिजन घ्यायचे, योग्य डिसिजन घ्यायचे आणि एकदा डिसिजन घेतला की ते मागे वळून बघत नव्हते. आणि सिंह रास तुम्हाला माहिती आहे, तो माणूसच सिंहासारखा असतो, अत्यंत पराक्रमी असतो, धीट असतो, साहसी असतो. आता काही जणांचं मत आहे की त्यांच्या राहू हा ग्रह लाभस्थानात होता, काही म्हणतात दशमस्थानात होता. परंतु लाभस्थानात असला किंवा दशमस्थानात जरी असला तरी दोन्ही स्थानं राहूसाठी अत्यंत उत्तम होती. त्यामुळे त्यांना राजकारणात उत्तम यश मिळालं. चंद्र हा ग्रह काही जण कन्या राशीत मानतात तर काही जण वृषभ राशीत मानतात. तसंच काही जणांचं असं मत आहे की त्यांची कन्या रास होती, काही जणांचं मत आहे वृषभ रास होती. परंतु दोन्ही राशीमध्ये चंद्र हा उत्तम फळं त्यांच्या पत्रिकेत देत होता. तसेच शुक्र हा ग्रह त्यांना पैसा मिळण्यासाठी, मान मिळण्यासाठी, एकमेकांची नाती उत्तम राहण्यासाठी पत्रिकेमध्ये खूप पॉवरफुल होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांची पत्रिका ही अत्यंत उत्तम होती, जेणेकरून त्यांच्या साहसाला, त्यांच्या धाडसाला, त्यांच्या निर्णयाला योग्य ती गती मिळाली, यश मिळालं. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.